उत्तर प्रदेशातील एका शांतशा गावात घडलेली अशी एक घटना ज्याने संपूर्ण परिसर हादरून टाकला। वरून सगळं काही एक सुखी कुटुंबासारखं दिसत होतं। शेती, किसानी, मुलं, सोशल मीडियावर हसतमुख फोटो आणि एक सामान्य आयुष्य। पण याच हास्यामागे वाढत होतं असं एक सत्य, ज्याचा परिणाम अत्यंत भयंकर निघाला। एक पती अचानक बेपत्ता होतो। काही तासांतच त्याचा मृतदेह गावाबाहेरील झुडपात सापडतो। गोळ्यांनी भोसकलेलं कुटुंब रडतंय, गाव सुन्न आहे आणि प्रत्येकाच्या मनात फक्त एकच प्रश्न, हे कोणी आणि का केलं? चौकशी सुरू होते। मोबाईल कॉल, लोकेशन, नात्यांचे थर उलगडत जातात आणि हळूहळू समोर येते अशी एक कहाणी ज्यात प्रेम, विश्वास, फसवणूक आणि कट सगळं काही गुंतलेलं आहे। आजच्या या कथेत आपण सांगणार आहोत की कशी एक सामान्य दिसणाऱ्या आयुष्यामागे लपलेलं होतं एक धोकादायक रहस्य, आणि कसं सत्य समोर येताच सगळं काही बदलून गेलं। तर चला जाणून घेऊया या दुःखद हत्याकांडाची संपूर्ण कहाणी तपशीलवार। कथेत पुढे जाण्यापूर्वी कृपया गुन्ह्यांची कहाणी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत राहील। तर चला आजची कहाणी सुरू करूया। आजची कहाणी औरंगाबाद जिल्ह्यातील आहे। औरंगाबाद जिल्ह्यांतर्गत पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निमगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे। गावाची साधेपणा, शेतांची हिरवळ आणि लोकांच्या आपुलकीच्या नात्यांमध्ये राहत होता राजेंद्र जाधव। मेहनती आणि जबाबदार राजेंद्रकडे साधारण 6 एकर जमीन होती। शेती किसानीबरोबर त्याच्याकडे ट्रॅक्टरही होता आणि एक बोलेरो गाडीही होती, ज्यामुळे त्याचं कामकाज चांगलं चालत होतं। काही वर्षांपूर्वी राजेंद्रचं लग्न आशा जाधव हिच्याशी झालं होतं। आशा हसरी, खेळकर, समजूतदार आणि कुटुंबाला सांभाळून नेणारी मुलगी होती। दोघांच्या जोडीला गावातील लोक आवडीने पाहत असत। काळाच्या ओघात त्यांना 3 मुलं झाली, लकी, वंश आणि लवी। 5 लोकांचं छोटंसं कुटुंब होतं, ज्यात हास्य, खुशी आणि आपुलकी भरलेली होती। आईवडील, मुलं आणि त्यांचं छोटंसं जग, सगळं काही ठीक चाललं होतं। आशाला सोशल मीडियाचा छंद होता। ती इंस्टाग्रामवर छोटे छोटे व्हिडिओ बनवून पोस्ट करत असे। अनेकदा राजेंद्रही तिच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसत असे। राजेंद्रला यात काही हरकत नव्हती, उलट तो आशीची पूर्ण साथ देत असे, कारण त्याला आपल्या पत्नीचा आनंद सर्वात प्रिय होता। पण सोशल मीडियाचं जग नेहमीच गोड नसतं। कधीतरी काही लोक विचित्र कमेंट करत असत। अनेकदा कोणीतरी लिहून द्यायचं, वहिनी, तुमची जोडी भावासोबत जमत नाहीये। अशा कमेंट वाचून आशीच्या मनात हलकीशी शंका येऊ लागली। ती विचार करू लागली की काय खरंच राजेंद्र तिच्यासोबत छान दिसत नाही? काय लोक बरोबर म्हणत आहेत? तरीही जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर येत असे तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास आणि प्रेम दिसत असे। तिला माहिती होतं की खऱ्या आयुष्यात त्यांच्या नात्याची ताकद कोणत्याही कमेंटपेक्षा कितीतरी मोठी आहे। म्हणूनच व्हिडिओ बनवताना ती मनापासून तेच म्हणत असे जे तिला खरंच वाटायचं। माझा नवरा माझी संपत्ती आहे, माझा नवरा माझं सर्वस्व आहे। आयुष्य पूर्वीसारखंच चाललं होतं, पण आता राजेंद्र आणि आशीच्या नात्यात हलकासा बदल जाणवू लागला होता। पूर्वी जिथे दोघे एकत्र इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असत, तिथे आता आशा अनेकदा एकटीच व्हिडिओ पोस्ट करू लागली होती। राजेंद्र तरीही तिची साथ देत असे। त्याला तिच्या प्रत्येक आनंदात सहभागी व्हायचं होतं। तो विचार करायचा की पत्नी मिळाली आहे, आता त्याचं कर्तव्य आहे की प्रत्येक परिस्थितीत तिची साथ द्यावी आणि तिला पुढे जाण्यास मदत करावी। राजेंद्र अनेकदा स्वतः आशीचे व्हिडिओ आपल्या अकाउंटवरही टाकत असे। त्याला अभिमान वाटायचा की त्याची पत्नी काहीतरी नवीन करत आहे। जेव्हा दोघे कुठे फिरायला जात असत तेव्हाही व्हिडिओ बनत असत। घरी असतानाही कॅमेरा सुरू व्हायचा। पण हळूहळू आशाने राजेंद्रला व्हिडिओमध्ये सहभागी करून घेणं कमी केलं। सोशल मीडियावर येणाऱ्या काही कमेंट्सचा तिच्या मनावर परिणाम झाला होता। काही लोकांच्या बोलण्याने तिला आतून टोचू लागलं होतं। आता ती विचार करू लागली होती की कदाचित राजेंद्र तिच्यासोबत चांगला दिसत नाही। कदाचित लोक जे म्हणत आहेत ते खरं असेल। वेळ आपल्या गतीने सरकत होता। वरून सगळं काही सामान्यच दिसत होतं। पण मग 1 नोव्हेंबर 2025 चा दिवस आला। एक असा दिवस ज्याने या कुटुंबाच्या आयुष्यात अस्वस्थता भरून दिली। त्या दिवशी राजेंद्र घरातून निघताना आशीला सांगून गेला की तो रात्री सुमारे 8 वाजेपर्यंत परत येईल। त्याने घरच्यांनाही हेच सांगितलं आणि सामान्य पद्धतीने घरातून निघून गेला। कोणालाही अंदाज नव्हता की हे जाणं एवढं जबरदस्त ठरेल। पण रात्र झाली, 8 वाजून गेले आणि राजेंद्र घरी परतला नाही। जसजसा वेळ निघून जात होता आणि राजेंद्रचा काही पत्ता लागत नव्हता, कुटुंबातील लोकांची चिंता वाढू लागली। फोन केले गेले, ओळखीच्या लोकांना विचारलं गेलं, पण काही बातमी मिळाली नाही। घरातलं वातावरण अचानक अस्वस्थता आणि अनिश्चिततेने भरून गेलं। सगळ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, राजेंद्र शेवटी गेला कुठे? राजेंद्रच्या कुटुंबात त्या रात्री अस्वस्थता पसरली होती।
राजेंद्रच्या घरी न परतल्याची बातमी हळूहळू नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचली. कुटुंबियांनी सर्वात आधी त्याच्या मित्रांना फोन केला. कदाचित तो कुठल्या मित्राकडे गेला असेल. मग नातेवाईकांनाही फोन केले गेले. प्रत्येकाला एकच प्रश्न, राजेंद्र तिकडे आला आहे का? इकडे आशाही परेशान दिसत होती. तीही फोनवर लोकांना विचारत होती. आजूबाजूला चौकशी करत होती. गावात अनेक लोक टॉर्च घेऊन राजेंद्रला शोधायला निघाले. शेतं, रस्ते आणि आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली गेली. पण राजेंद्रचा कुठेच सुगावा लागला नाही. रात्र खूप झाल्यावर जेव्हा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला तेव्हा कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांनी राजेंद्रची गुमशुदगीची तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना सांगितलं की राजेंद्र 1 नोव्हेंबर 2025 रोजी असं सांगून घरातून निघाला की तो रात्री 8 वाजेपर्यंत परत येईल. पण त्यानंतर त्याचा काही पत्ता नाही. फोनही बंद येत होता आणि त्याच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. पोलिसांनी त्यांचा अर्ज लिहून घेतला आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी कुटुंब आणि जवळच्या लोकांशी चौकशी केली. मग तांत्रिक तपासणीअंतर्गत कॉल डिटेल रेकॉर्ड मागवले. राजेंद्रशिवाय घरातील इतर सदस्यांची, विशेषतः पत्नी आशीची कॉल डिटेलही तपासली गेली. याच कॉल डिटेल्स पाहताना पोलिसांना असा एक नंबर सापडला जो वारंवार समोर येत होता आणि ज्याने चौकशीला एका नवीन वळणावर नेलं. चौकशी पुढे सरकत होती. कॉल डिटेल तपासताना पोलिसांना एक नंबर वारंवार दिसून आला. हा नंबर सुनील नावाच्या तरुणाचा होता. रेकॉर्ड पाहता कळाले की आशा आणि सुनील यांच्यात अनेक महिन्यांपासून सतत बोलणं होत होतं. फक्त जूनच नव्हे तर 1 नोव्हेंबर 2025 रोजीही दोघांचं बोलणं झालं होतं. त्याच दिवशी ज्या दिवशी राजेंद्र घरातून निघाला होता आणि मग परत आला नाही. या माहितीमुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. तरीही तोपर्यंत राजेंद्रचा कोणताही ठोस सुगावा लागला नव्हता. म्हणून पोलीस सावधगिरीने चौकशी पुढे नेत होती. कुटुंबात अस्वस्थता होती. गावात तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण सत्य अजून समोर आलं नव्हतं. याच दरम्यान 2 नोव्हेंबर 2025च्या सकाळी निमगाव गावाच्या बाहेरील भागात गुराख्यांना जुडपांजवळ काहीतरी संशयास्पद दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर जमिनीवर एक तरुण मृतावस्थेत पडला होता. डोक्यात आणि छातीत गोळी लागल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. ही बातमी गावात पसरताच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. ओळख पटवण्याची प्रक्रिया झाली आणि थोड्याच वेळात स्पष्ट झालं की तो मृतदेह राजेंद्र जाधव पुत्र टेकचंद जाधव यांचा होता. ही बातमी कुटुंबावर डोंगरासारखी कोसळली. ज्या लोकांना अजून आशा होती की राजेंद्र कुठून तरी परत येईल, त्यांचं जग एका धक्क्यात उद्ध्वस्त झालं. राजेंद्रच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याची पत्नी आशा बेशुद्ध पडली. किमान तिने असंच दाखवलं. वडील टेकचंद जाधव सरळ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि हत्येची तक्रार दाखल केली. प्रकरण आता गुमशुदगीतून पुढे जाऊन हत्येचं बनलं होतं. पण हत्यारा कोण होता याचा काही ठोस सुगावा अजून मिळाला नव्हता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. आता प्रश्न फक्त एवढाच नव्हता की राजेंद्र कुठे गेला, तर हा होता की त्याचा जीव कोणी घेतला आणि का? ठाणेदारांना सुरुवातीपासूनच वाटत होतं की हे प्रकरण एवढं सरळ नाही जितकं वरून दिसत आहे. राजेंद्रच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला होता. पण पोलिसांना काही गोष्टी सतत टोचत होत्या. जेव्हा कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांकडून सखोल चौकशी करण्यात आली, तेव्हा कळाले की गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र आणि आशी यांच्यात अनेकदा भांडणं होऊ लागली होती. कित्येकदा बाब एवढी वाढायची की राजेंद्र रात्रभर घराबाहेरच काढत असे. गावात हळूहळू अशीही चर्चा सुरू झाली की आशीची सुनील नावाच्या तरुणाशी जवळीक वाढली आहे. पोलिसांनी जेव्हा या सुनीलचा शोध सुरू केला तेव्हा प्रकरण अधिक गंभीर दिसू लागलं. सुनील भिकाजी पवारचा मुलगा होता आणि जवळच्याच गावात राहत होता. चौकशीत समोर आलं की गेल्या 1.5 वर्षांपासून आशा आणि सुनील यांच्यात अवैध संबंध होते. सुरुवातीला ही भेटी चोरून होत राहिली. पण वेळेसोबत नातं अधिक गहिरं होत गेलं. जेव्हा राजेंद्रला या संबंधाची माहिती मिळाली तेव्हा घरचं वातावरण खूप बिघडलं. त्याने अनेकदा आशीला समजावण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती सुधारताना दिसली नाही. ताण सतत वाढत गेला आणि नात्यांमधली तडा स्पष्ट दिसू लागली. याच दरम्यान 6 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांच्या हाती या केसशी संबंधित अशी महत्त्वाची माहिती लागली. तिकडे राजेंद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर आशा आणि सुनील दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. पोलीस जाणून घेऊ इच्छित होते की या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं सत्य काय आहे. सुरुवातीला दोघेही टाळाटाळ करत राहिले. सुनील सरळ उत्तर द्यायला टाळत राहिला. आशाही स्वतःला अनभिज्ञ असल्याचं सांगत असे की तिला माहिती नाही राजेंद्रसोबत असं कोणी केलं. सुरुवातीला पोलिसही असा अंदाज बांधून चालले होते की राजेंद्रची हत्या कुठल्यातरी जुन्या दुश्मनी किंवा आपसी रागाचा परिणाम असू शकते. शेवटी त्याच्या शरीरावर 3 गोळ्यांच्या खुणा होत्या आणि तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडला होता.
पण जसजसे कॉल डिटेल, लोकेशन आणि घटनाक्रमाचे थर उलगडत गेले, पोलिसांचा संशय एकाच दिशेला केंद्रित होऊ लागला. परिस्थिती सांगत होती की या घटनेत पत्नी आशीची भूमिका दुर्लक्षित करता येणार नाही. जेव्हा आशा आणि सुनील यांच्याकडून कडक चौकशी करण्यात आली, तेव्हा दोघेही फार वेळ पोलिसांसमोर टिकू शकले नाहीत. सततच्या प्रश्नांच्या, पुराव्यांच्या आणि तथ्यांच्या दबावाखाली शेवटी त्यांनी जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलीस अधिकारीही थक्क झाले. आशीने तुटलेल्या आवाजात सांगितलं की ती आपल्या पती राजेंद्रसोबत अतिशय आनंदी होती. त्यांचं घर, मुलं आणि आयुष्य सगळं ठीक चाललं होतं. 3 मुलं होती आणि एक सामान्य, साधनसरळ कुटुंब होतं. पण इन्स्टाग्रामने हळूहळू तिचा विचार बदलायला सुरुवात केली. ती आणि राजेंद्र एकत्र व्हिडिओ बनवत असत. पण त्याच व्हिडिओंखाली येणाऱ्या काही कमेंट्सनी तिच्या मनात विष पेरलं. लोक लिहायचे की, वहिनी, तुमची जोडी भावासोबत जमत नाहीये. तुम्ही छान दिसत नाही. सुरुवातीला तिने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण वारंवार तेच बोलणं वाचत वाचत तिच्या मनात शंका घर करू लागली. ती स्वतःलाच प्रश्न करू लागली की काय खरंच राजेंद्र तिच्यासोबत चांगला दिसत नाही? काय लोक बरोबर म्हणत आहेत? हाच विचार हळूहळू तिच्या वर्तनात दिसू लागला. तिने एकटीच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. कॅमेऱ्यात फक्त आपला चेहरा दाखवू लागली. राजेंद्रला व्हिडिओत कमी घेऊ लागली. सोशल मीडियावरची स्तुती तिला चांगली वाटू लागली आणि घरातली साधेपणा तिला ओझं वाटू लागलं. इकडे राजेंद्र आपल्या पत्नी आशीला खूप मानत असे. तो तिच्या प्रत्येक आनंदाची काळजी घेत असे. तिला फिरायला घेऊन जाणं, तिच्या आवडीच्या वस्तू आणून देणं. राजेंद्र नेहमीच हाच प्रयत्न करत असे की आशा आनंदी राहावी. त्याच्यासाठी पत्नीच त्याचं जग होतं. पण सोशल मीडियावर येणाऱ्या काही कमेंट्सनी आशीच्या मनावर हळूहळू परिणाम केला होता. लोक वारंवार म्हणत की राजेंद्र तिच्यासोबत चांगला दिसत नाही. हीच गोष्ट आशीच्या मनात घर करून गेली. ती विचार करू लागली की कदाचित खरंच राजेंद्र तिच्यासाठी योग्य नाही. याच दरम्यान तिची भेट सुनीलशी झाली, जो त्याच परिसरात राहणारा होता. बोलणं सुरुवातीला सोशल मीडियाद्वारे सुरू झालं. मग नंबर एक्सचेंज झाले आणि दोघांमध्ये बोलणं वाढू लागलं. हळूहळू आशीला सुनीलकडे ओढा वाटू लागला. भेटी होऊ लागल्या. कधी बाहेर भेटणं, कधी संधी मिळाल्यावर सोबत वेळ घालवणं आणि अशा प्रकारे दोघांमधली जवळीक वाढत गेली. असं म्हटलं जातं की काळाच्या ओघात त्यांचं नातं इतकं गहिरं झालं की आशा सुनीलसोबत अधिक वेळ घालवू लागली. जेव्हा घरी कोणी नसेल, मुलं शाळेत गेल्यावर तेव्हाही ती त्याला भेटण्याची संधी शोधू लागे. दोघांमध्ये इतकं प्रेम झालं की ती सुनीलसोबत भेटण्यासाठी हॉटेलमध्येही जाऊ लागली. आता ती हॉटेलमध्ये जाऊन भेटू लागली. त्यांच्यात संबंधही निर्माण होऊ लागले. आशीला जेव्हा सुनीलवर प्रेम झालं, ती सुनीलसोबत राहण्यासाठी एवढी व्याकुळ झाली की जेव्हा तिच्या घरी कोणीही नसेल, तेव्हा ती सुनीलला आपल्या घरी बोलवत असे. घरी बोलवल्यानंतर ती सुनीलसोबत संबंध ठेवत असे. अशा प्रकारे त्यांच्या संबंधांचा सिलसिला सुरू झाला. अशा प्रकारे साधारण 1.5 वर्ष हे नातं चालत राहिलं. हळूहळू हे आकर्षण इतकं वाढलं की दोघं एकमेकांसोबत आयुष्य जगण्याची बोलणी करू लागले. एकत्र राहण्याची स्वप्न पाहू लागले आणि एकमेकांसोबत प्रत्येक परिस्थितीत राहण्याची शपथ घेऊ लागले. राजेंद्रला या सगळ्याचा जराही अंदाज नव्हता. त्याला आपल्या पत्नी आशीवर पूर्ण विश्वास होता. तो मनापासून मानत होता की आशा त्याच्याशी कधीही विश्वासघात करू शकत नाही. त्याने कधी तिला हटकलं नाही, कधी कशाची बंधनं घातली नाहीत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्यासही त्याने कधी नकार दिला नाही. उलट अनेकदा तो स्वतःच म्हणायचा की जे तुझं मन करेल ते कर. राजेंद्रने आशीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. तिच्यावर कुठलाही दबाव आणला नव्हता. पण हेच स्वातंत्र्य केव्हा तिची सक्ती बनेल, याचा अंदाज राजेंद्रलाही नव्हता. जेव्हा जेव्हा राजेंद्र घरी नसेल किंवा घरात कुटुंबातला कोणी सदस्य उपस्थित नसेल, तेव्हा आशा सुनीलला बोलवून घेत असे. त्यांचं नातं आता चोरून नव्हे तर सवयीप्रमाणे चालू लागलं होतं. सुनील आणि आशीचं बोलणं फक्त भेटीपुरतं मर्यादित नव्हतं. दोघं तासनतास फोनवर बोलत असत, एकमेकांशी मनोगत शेअर करत असत. आशा सुनीलला सांगत असे की इन्स्टाग्रामवर लोक तिला काय कमेंट करतात की तुमची जोडी तुमच्या पतीसोबत चांगली दिसत नाही. तर सुनील त्या गोष्टींना आणखी चिथावणी देत असे. तो आशीला म्हणायचा, खरंच तुझा नवरा तुझ्यासोबत चांगला दिसत नाही. तू त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्याची हक्कदार आहेस. हळूहळू सुनीलच्या या गोष्टी आशीच्या मनात अधिक खोलवर रुजू लागल्या. जी शंका कधी फक्त कमेंटमुळे निर्माण झाली होती, आता तिला सुनीलच्या शब्दांचा आधार मिळू लागला. आशीला वाटू लागलं की जे ती विचार करते आहे तेच बरोबर आहे. राजेंद्रची साधेपणा, त्याचा विश्वास आणि त्याची साथ आता तिला कमी दर्जाची वाटू लागली होती. आशीने पोलिसांसमोर हळू आवाजात पुढे सांगितलं की तिला सुनीलशी अतिशय आपुलकी वाटू लागली होती आणि ती त्याच्यासोबत राहू इच्छित होती. पण ती हे सगळं तोपर्यंत लपवून ठेवू इच्छित होती जोपर्यंत राजेंद्रला याची कुणकुण लागत नाही.
तिने सांगितलं की साधारण 15 दिवसांपूर्वी राजेंद्र कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर गेला होता. त्याच दरम्यान तिने सुनीलला घरी बोलावून घेतलं. दोघं घरात होते आणि त्यांना वाटलं की सगळं सामान्य राहील. पण आशीला अंदाज नव्हता की राजेंद्र त्या दिवशी लवकर परत येईल. जेव्हा राजेंद्र अचानक घरी पोहोचला आणि त्याने आपल्या पत्नीला सुनीलसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, तेव्हा जणू त्याचं जगच पालटून गेलं. तो स्तब्ध झाला. त्याचा विश्वासच बसेना की ज्या पत्नीवर तो इतका विश्वास ठेवत होता, तीच त्याच्याशी अशा प्रकारे विश्वासघात करू शकते. राजेंद्रने आशीला प्रश्न केला. शेवटी त्याच्या प्रेमात कुठे कमी पडली होती? तिकडे सुनील घाबरून लगबगीने कपडे आवरून तिथून निघून गेला. आशा स्वतःही हतबुद्ध झाली होती. तिने कदाचित कधी विचार केला नव्हता की सत्य अशा अचानक समोर येईल. तिने राजेंद्रकडे माफी मागायचा प्रयत्न केला, पण राजेंद्र खोलवर दुखावला गेला होता. त्याने फक्त इतकंच म्हटलं की त्याने आशीला जे स्वातंत्र्य आणि विश्वास दिला होता, त्याचा असा वापर होईल अशी त्याने कधी अपेक्षा केली नव्हती. आशीने सांगितलं की त्या दिवसानंतर राजेंद्र पूर्णपणे बदलला होता. त्याच्या मनातला विश्वास मोडला होता. राग आणि विश्वासघाताच्या आगीत तो स्वतःला सावरू शकत नव्हता. त्याने आशीच्या बाहेर जाण्यावर बंदी घातली. फोन बघू लागला, प्रश्न विचारू लागला आणि कधी कधी रागात हातही उगारत असे. हे खरं होतं की कोणत्याही माणसासाठी आपल्या पत्नीला दुसऱ्यासोबत पाहणं सोपं नसतं. राजेंद्रही त्या वेदना आणि रागातून जात होता. जेव्हा जेव्हा त्याला ते दृश्य आठवायचं तेव्हा त्याचा संयम सुटायचा. आशीसाठी घर आता भीतीची जागा बनत चाललं होतं. साधारण 15 दिवसांपूर्वी राजेंद्रला सगळं कळलं होतं तेव्हापासून परिस्थिती बिकट झाली होती. आशा रोजचा छळ सहन करत होती. ती आतून तुटत होती. याच दरम्यान ती आपल्या प्रियकर सुनीलशी बोलत राहत असे आणि त्याला सगळं सांगत असे. ती रडत सुनीलला सांगत असे की राजेंद्र तिला मारतो, टोमणे देतो, म्हणतो की तू माझ्यासोबत असं कसं करू शकलीस. आशा सुनीलला सांगत असे की राजेंद्रने तिचं जगणं मुश्किल केलं आहे. त्याने तिच्याशी बोलण्यापर्यंत बंदी घातली आहे. घराबाहेर पडणं मुश्किल करून टाकलं आहे. ती स्वतःला कैदेत वाटत होती. जेव्हा सुनील हे ऐकत असे तेव्हा तोही अस्वस्थ होत असे. त्याला राग येत असे, नवल वाटत असे. त्याने आशीला विचारलं की ती त्याच्याकडून शेवटी काय चाहते आणि आता ती त्याच्याकडून काय करवून घेऊ इच्छिते आहे. आशीने सांगितलं की त्या भीती, राग आणि घुसमटीच्या दरम्यान तिच्या मनात एक भयंकर विचार निर्माण झाला. तिला वाटू लागलं की जोपर्यंत राजेंद्र तिच्या आयुष्यात आहे, तोपर्यंत ती सुनीलसोबत मोकळेपणाने राहू शकणार नाही. राजेंद्रकडे मुलं होती, जमीन होती, ट्रॅक्टर होता, गाडी होती. एक चांगलं, सुखी कुटुंब होतं. पण ना जाणे कसं आशीचा विचार पूर्णपणे बदलून गेला होता. तिने आपल्या पतीला सोडून एका प्रियकराची निवड केली होती आणि आता तिला वाटू लागलं होतं की राजेंद्रच तिच्या वाटेतील सगळ्यात मोठा अडथळा आहे. राजेंद्रला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की त्याची स्वतःची पत्नी त्याच्याविरुद्ध एवढा मोठा कट रचत आहे. आशीने सुनीलला स्पष्ट सांगितलं की राजेंद्रला मार्गातून हटवणं भाग आहे. ती म्हणू लागली की राजेंद्र त्यांच्यामध्ये भिंतीसारखा उभा आहे, अडथळा बनला आहे. जर त्याला हटवलं गेलं नाही तर त्यांची साथ शक्य नाही. सुनीलही हळूहळू या विचारासाठी तयार झाला. दोघांमध्ये 1 नोव्हेंबर 2025 रोजी सतत बोलणं झालं. याआधी जेव्हा 15 दिवसांपूर्वी राजेंद्रला आशा आणि सुनीलच्या नात्याचं सत्य कळलं होतं, तेव्हा राजेंद्रचं सुनीलशी जोरदार भांडण झालं होतं. त्याने सुनीलला सरळ प्रश्न केला होता की तो त्याच्या पत्नीशी असं कसं करू शकतो. दोघांमध्ये अनेकदा तीव्र वाद आणि लढाया झाल्या होत्या. 1 नोव्हेंबर 2025 रोजीही घरात वातावरण तणावाने भरलेलं होतं. राजेंद्र आणि आशीमध्ये भांडण होत होतं. याच दरम्यान राजेंद्रच्या फोनवर एक कॉल आला. कॉल सुनीलचा होता. सुनीलने राजेंद्रला म्हटलं की तो आता हे प्रकरण सोडवू इच्छितो, भांडण संपवू इच्छितो आणि समोरासमोर बसून सगळं स्पष्ट करू इच्छितो. त्याने म्हटलं की आज भेटूया आणि ही कहाणी इथेच संपवूया. सुनीलने राजेंद्रला स्पष्ट सांगितलं की तो आशीला भेटायला येणार नाही, तर राजेंद्रच त्याच्याकडे यावं कारण त्याला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. राजेंद्रला वाटलं कदाचित आता भांडण सोडवण्याची संधी आहे. तो या आशेने तयार झाला की कदाचित भांडण संपेल आणि प्रकरण शांत होईल. खरं तर नंतर चौकशीत समोर आलं की हे सगळं आधीपासून ठरलेल्या योजनेचा भाग होतं. आशीनेच सुनीलला सांगितलं होतं की राजेंद्रला आपल्याकडे बोलवा, जेणेकरून समोरासमोर बोलण्याच्या बहाण्याने त्याला एकट्यात बोलवता येईल. 1 नोव्हेंबर 2025 रोजी सुनीलने राजेंद्रला फोन केला आणि आपल्या घराच्या दिशेने यायला सांगितलं. योजनेनुसार 1 नोव्हेंबरच्या रात्री सुनीलने राजेंद्रला गावाबाहेर असलेल्या वडाच्या झाडाजवळ भेटायला बोलवलं. त्याने बहाणा केला की काही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि आपसातला वाद संपवायचा आहे. तिथे दोघांची भेट झाली. असं म्हटलं जातं की आधी दोघांमध्ये तीव्र वाद झाला.
वातावरण तणावपूर्ण झालं. याच दरम्यान चौकशीत समोर आलं की सुनीलने अचानक शस्त्र काढून राजेंद्रवर गोळी झाडली. एकामागून एक 3 गोळ्या झाडल्या गेल्या आणि राजेंद्र तिथेच कोसळला. नंतर मृतदेह झुडपांच्या दिशेने ओढून टाकण्यात आला आणि सुनील तिथून पसार झाला. तिकडे गावात आशा दिवसभर परेशान आणि रडताना दिसली. ती प्रत्येक येणाऱ्याला हेच सांगत राहिली की तिला माहिती नाही राजेंद्रसोबत काय झालं आणि त्याला कोणी मारलं. पण पोलिसांना तिच्या वर्तनात काहीतरी असामान्य वाटलं आणि हळूहळू चौकशीची सुई तिकडेच फिरू लागली. जिथून या संपूर्ण कहाणीचे खरे थर उलगडायला सुरुवात झाली. फोन कॉल डिटेल्सनी पोलिसांच्या संशयाला जवळपास खात्रीत बदललं. घटनेच्या रात्री आशा आणि सुनील यांच्यात अनेकदा बोलणं झालं होतं. फक्त कॉलच नव्हे तर सुनीलची मोबाईल लोकेशनही त्याच परिसरात आढळली जिथे राजेंद्रचा मृतदेह सापडला होता. आता पोलिसांना पूर्ण खात्री झाली की या घटनेमागे काही खोलकट आहे. यानंतर पोलिसांनी सुनीलला पकडण्यासाठी जाळं विणलं. माहिती मिळाली की तो मोटरसायकलवरून निमकाजवळील कालव्याच्या पुलाजवळ कुठे पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. पोलीस पथकाने त्वरित घेराव केला आणि घटनास्थळीच त्याला ताब्यात घेतलं. तपासणी केली असता त्याच्याकडून 315 बोरचं पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक दृढ झाला. तिकडे आशीलाही तिच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. ठाण्यात दोघांची कडक चौकशी झाली. काही वेळ दोघेही टाळाटाळ करत राहिले, पण शेवटी सत्य समोर आलंच. सुनीलने संपूर्ण घटना कबूल करताना सांगितलं की तो आणि आशा गेल्या 1.5 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. राजेंद्रला जेव्हा या नात्याची माहिती मिळाली तेव्हा घरात रोज भांडणं होऊ लागली. त्याच्या म्हणण्यानुसार आशीनेच म्हटलं होतं की आता राजेंद्रला मार्गातून हटवणं भाग आहे आणि तिच्याच सांगण्यावरून त्याने हे पाऊल उचललं. आशीनेही आपल्या जबाबात बऱ्याच गोष्टी मान्य केल्या. ती म्हणाली की ती राजेंद्रसोबत सततच्या भांडणांना कंटाळली होती आणि सुनीलसोबत नवं आयुष्य सुरू करू इच्छित होती. पोलिसांनी दोघांविरुद्ध योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात सादर केलं. आता हे प्रकरण न्यायालयाच्या चौकटीत पोहोचलं आहे, जिथे पुढील सुनावणी आणि कायद्यानुसार निकाल होणे बाकी आहे. आजची कहाणी इथेच संपते. या कथेबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गुन्हेगारी सत्यकथांसाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा.